नमस्कार, माझं नाव जयेश भोईर। मी महाराष्ट्रातील पालघर या जिल्ह्यातील मलवाड या गावात माझ्या छोट्याशा कुटुंबासोबत राहतो। आधी माझ्या गावामध्ये पारंपरिक शेती होत होती। या पारंपरिक शेतीमधून शेतकऱ्यांना उत्पन्न खूप कमी मिळत होते। शेतकऱ्यांची इच्छा होती की आपण आधुनिक शेती करावी, पण शेतीसाठी लागणारे साहित्य हे आणण्यासाठी शेतकऱ्याला तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत होते। त्यामुळे शेतकऱ्यांना वेळ आणि पैशामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात खूप घट झाली आणि या घटीमुळे शेतकरी आपले गाव सोडून शहराकडे कामाच्या शोधामध्ये जात होते। 2015 मध्ये माझी सिजंटा फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांसोबत ओळख झाली। त्यानंतर 2017 मध्ये मी ट्रेनिंग घेतलं आणि मला नंतर असं वाटलं की माझ्या गावामध्ये मी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवू शकतो। त्यानंतर मी गावातील सहकारी संस्थांकडून 30,000चं कर्ज घेतलं आणि ते कर्ज घेऊन मी माझ्या गावात एक कृषी सेवा केंद्र सुरू केलं। कृषी सेवा केंद्र सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांना जे लागणारे खात्रीशीर बियाणे, खते, कीटकनाशके यांसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचे मल्चिंग, ड्रीप देऊन शेतकऱ्यांचं उत्पादन कसं वाढेल यासाठी लक्ष दिलं। या अगोदर मला तालुक्या ठिकाणी खते औषध आणायला लागत असे, पण आता कृषी सेवा केंद्र जवळ झाल्यामुळे मला पैशाची आणि वेळेची बचत झाली। आम्हाला जयेश यांच्या दुकानामुळे 12 किलोमीटरवर जे लांबून खतं आणायचो, बियाणं आणायचो ते आता जायला लागत नाही आणि जयेश यांच्या दुकानामुळे आम्हाला स्वस्त मिळतं आणि उत्पन्न अतिशय चांगलं आणि फायद्याचं मिळतं। आणि शेतकऱ्यांचं जे रब्बीचं पीक होतं त्याच्यामध्ये नवीन पिकं कोणती लागवड करायची, त्यासोबत 30% उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि त्याच्यातूनच माझंही आर्थिक उत्पन्नाचा स्तर वाढला गेला आणि आजचा माझा जो कृषी सेवा केंद्राचा टर्नओव्हर आहे तो साधारणतः 50 ते 60 लाखापर्यंत झालेला आहे। मी कृषी सेवा केंद्र चालवत असतानाच माझ्या शेतकऱ्यांसाठी मी बँकिंगची सुविधा सुरू केली आणि या बँकिंगमधून 50 ते 60 शेतकरी रोज लाभ घेत आहेत। मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी सिजंटा फाउंडेशनच्या ए प्रोग्राममुळे झिरोपासून हिरो झालो, तसे तुम्ही होऊ शकता आणि तुमचे गोल अचीव करू शकता। त्यामुळे मी सिजंटा फाउंडेशनचे खूप खूप आभार मानतो।